बांधणं आहे, तलाव खोदणं आहे, पाणी साठवण प्रकल्प आहे, झाडे लावणे, मातीचे कामे आहे, इत्यादी जे आपण म्हणजे शेताशी निगडीत जी काही गोष्टी आहे किंवा बांधण रस्ते आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या मनरेगा स्कीमच्या द्वारे आपण करतो. आपल्या नावावर जास्त कोणीतरी काम काढून सुद्धा ते आपल्या म्हणजे फसवणूक करते कुठंतरी. तर हा झाला एक भ्रष्टाचाराचा प्रकार. पायाभूत सुविधांची सुद्धा गरज आहे ग्रामीण भागांमध्ये, जसं की रस्त्याची कमतरता असते, वीज, पाणी, इंटरनेट यासारख्या ज्या सुविधा आहे त्या नसल्यामुळे नवीन जे उद्योग आहे ते सुरू करण्यासाठी थोडासा कठीण म्हणजे प्रॉब्लेम येतात. आणि यांत्रिकीकरण आणि तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञान ह्या बी गोष्टी एक महत्त्वाचा रोल जे आहे ते प्ले करत असतो. काय होते, कुटुंबामध्ये सदस्य वाढ झाली, जमिनीचे तुकडे पडते, तुकडे पडल्यानंतर काय होते, पार्टिशन झाल्याच्या नंतर काय होते तुम्हालाच माहिती आहे. कारण एका घरात जर 15 एकर शेती असेल तर त्यामध्ये तिघे भाऊ जर असेल तर ते वाटून दिली जाते. वाटून दिल्याच्या नंतर कुटुंब हे वाढत असते. वाढल्यानंतर काय होते, त्यांना जे पुरेसं पीक पाहिजे किंवा पुरेशा गोष्टी पाहिजे ते त्यांना त्या शेतीतून मिळत नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार चौधरी. मी आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहो. कारण मी ग्रामीण भागातून आल्या असल्यामुळं मी ग्रामीण भागामध्ये कोणकोणत्या समस्या फेस केल्या किंवा कोणकोणत्या समस्या लोकांना जास्तीत जास्त करून उद्भवत आहे त्याविषयी बोलणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एका विशिष्ट विषयांवर आज बोलणार आहे. तो विषय असा आहे की ग्रामीण भागामध्ये वाढणारी बेरोजगारी. तर आपण या विषयावर आज बोलणार आहोत. कारण आपण म्हणजे असं म्हटलं जातं किंवा आहे सुद्धा की भारत हा जो आहे आपला कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशात बहुतांश लोक जे आहेत ते गावामध्ये राहतात. गावामध्ये राहत असल्या कारणामुळे त्यांना रोजगार हा त्यांचा बहुमूल्य अधिकार आहे. पण आजही ग्रामीण भागात रोजगाराची मोठी समस्या जाणवत आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडं काम करण्याची इच्छा असते किंवा क्षमता असते, पण त्याला त्याचा म्हणजे योग्य त्याच्या लाईकचं जे काम असते ते मिळत नाही. त्यामुळं काय होते, त्याला बेरोजगारी पत्करावी लागते. हा बेरोजगारी जो विषय आहे हा खूप म्हणजे विचार करण्यायोग्य विषय आहे. कारण आपण ह्या विषयाला म्हणजे असं लाईटली सोडू नाही शकत. तर म्हणून आम्ही मतलब की ह्या विषयावर बोलायचं मी आज ठरवलेलं आहे. तर बेरोजगारी ही नेमकी कशी असते तर बद्दल आपण आता बोलणार आहोत. आता आपण बेरोजगारीचे विविध प्रकार सुद्धा जाणून घेणार आहोत की नेमकं बेरोजगारी असते काय. खूप सारे लोक असे आहे की त्यांना बेरोजगारी नेमकं काय असते, याचे प्रकार किती असते, काय असते, कोणकोणत्या टाईपच्या असते, ह्या अजूनपर्यंत जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत नाही. तर त्यावरती आपण आज बोलणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघतोय की उघडी बेरोजगारी. उघडी बेरोजगारी ही नेमकं आहे तरी काय. तर आपण बघतोय की व्यक्ती पूर्णपणे कामाशिवाय असणे म्हणजे काय, तर एखादा युवक किंवा युवती शिक्षण पूर्ण करून सुद्धा म्हणजे त्याला नोकरी नाही मिळत, त्याला कोणत्याही प्रकारचं काम नाही मिळत, त्याला आपण उघडी बेरोजगारी असं म्हणतो. कारण ग्रामीण भागामध्ये ही जी समस्या आहे हे खूप जास्त आपल्याला दिसून येते. नोकऱ्यांची जी संख्या आहे ते कुठेतरी कमी होताना आपल्याला ग्रामीण भागांमध्ये दिसत आहे. आणि आता दुसरं म्हणजे आपण पाहतो की लपलेली बेरोजगारी म्हणजे काय, तर जास्तीत जास्त लोक जे आहे हे शेतावर अवलंबून राहतात. एखाद्या शेतामध्ये 5 लोकांची गरज असते पण तिथे 8 ते 10 लोक काम करत असतात. या अतिरिक्त लोकांनी काम केल्यामुळे काय होते, तर जास्तीत जास्त उत्पन्न जे आहे ते त्या उत्पादनामध्ये फरक पडत नाही जास्त करून. म्हणजेच जे लोक प्रत्यक्ष बेरोजगार आहेत पण दिवसाला ते काम करत आल्यासारखं त्यांना वाटतं. तर हा एक विषय आहे. म्हणजे जिथं जास्त लोकांची गरज नाही तिथे अतिरेक लोकांचा वापर म्हणजे ही एक बेरोजगारी झाली. आणि अजून एक आहे तर हंगामी बेरोजगारी. हंगामी बेरोजगारी हा जो प्रकार आहे ह्या शेती आणि इतर व्यवसायांमध्ये आढळतो. शेतीमध्ये कसं, तर पेरणी असो, कापणी असो, ह्या ज्या काळामध्ये आपण काम करतो ते झालं उर्वरित म्हणजे हंगामी बेरोजगारी. म्हणजेच वर्षभर रोजगार जो असतो तो उपलब्ध नसतो. त्यामुळे ही हंगामी बेरोजगारी आपल्याला पत्करावी लागते. आणि अजून बेरोजगारीचे प्रकार म्हणजे अपुरी बेरोजगारी. अपुरी बेरोजगारी म्हणजे काय, तर यामध्ये व्यक्ती काम करत असते पण त्याच्या कार्यक्षमतेनुसार त्याला काम नाही मिळत. एखादा पदवीधर व्यक्ती जो छोट्या मोठ्या म्हणजे काम करत असेल तर त्या कामाला तो पात्र आहे की नाही, या ज्या गोष्टीचा आपण म्हणजे भेदभाव करत असतो. तर हे सुद्धा एक बेरोजगारीचाच प्रकार आहे. संरचनात्मक बेरोजगारी आहे. तर हा प्रकार कसा निर्माण झाला, तर नवीन नवीन तंत्रज्ञान आहे, जुने प्रकारच्या कामांमध्ये जे लोक आहे त्यांची जी गरज आहे ते कुठेतरी कमी होताना आपण पाहतो आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या नाही झाल्या पाहिजे. कारण आपण बघतोय की शिक्षणामुळं काय होत आहे, शिक्षण जास्त लोक जे आहेत ते शिक्षणाच्या अभावामुळं ह्या गोष्टींचा सामना त्यांना करावा लागत आहे.
कारण आपण आताच बघितलं उदाहरण की लोक जे आहे ते ग्रॅज्युएशनपर्यंत शिकत आहे तरीसुद्धा म्हणजे त्यांना नोकरी वगैरे चांगली मिळत नाही, क्वालिटीचा जॉब नाही मिळत, 10-15 हजार रुपयांमध्ये त्यांना महिनाभर काम करावं लागतं. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे किंवा त्यांना या गोष्टींमधून म्हणजे चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे, त्यांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे. अशा गोष्टीसाठी त्यांना स्ट्रगल करावं लागेल. कारण आपण बघतोय की आता शिक्षणाची लेवल जे आहे ते उंचावत आहे. तर त्यामुळं कसं आहे, हे ग्रॅज्युएशन किंवा आपण कोणत्याही स्ट्रीममधून ग्रॅज्युएशन केलेलं असतो आणि आपल्याला वाटतं की शिकल्याच्या नंतर आपल्याला जॉब मिळेलच, पण नेमकं ते आपल्यासोबत घडत नाही. का? तर आपलं जे शिक्षण आहे ते क्वालिटी एज्युकेशन नसते. क्वालिटीमध्ये तुम्हाला विशेष म्हणजे तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये शिकत आहे किंवा कोणता विषय घेतला आहे, कोणता सब्जेक्ट तुम्ही त्या कोणत्या सब्जेक्टशी रिलेटेड गोष्टी शिकत आहात, ते सुद्धा खूप गरजेचं असतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर यांच्याकडं सुद्धा आपण ग्रामीण भागातल्या लोकांनी किंवा भारत देशामधल्या लोकांनी याकडे लक्ष देणं विशेष गरजेचं आहे. तर आपण आता बघूया की ग्रामीण भागामध्ये काम करणारे म्हणजे तुम्हाला त्या ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा कोणकोणत्या स्कीमद्वारे तुम्हाला काम मिळते. तर त्यामधलीच एक स्कीम त्याविषयी आपण बोलणार आहोत, जी की मनरेगा. मनरेगाबद्दल ग्रामीण भागातल्या लोकांना चांगली माहिती आहे, कारण त्यामध्ये त्यांनी काम सुद्धा केलेलं असतं. पण नेमकं ते काम कसं करते ते सुद्धा बोलणं गरजेचं आहे. तर मनरेगा म्हणजे काय, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची हमी देणे. या अंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रत्येक वर्षाला 100 दिवसाची मजुरी म्हणजेच काम दिले जाते. आता आपण म्हणजे बघतो की या योजना प्रत्यक्ष कशी काम करते त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम ग्रामीण भागातील कोणतीही प्रौढ व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकते. म्हणजे 18 वर्षाच्या वरील कोणीही सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी त्या व्यक्तींना आपले ग्रामपंचायतमध्ये जाऊन पहिलं नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर त्या व्यक्तीला जॉब कार्ड ग्रामपंचायतद्वारे दिले जाते, जे ग्राम रोजगार सेवक जो असतो तो. आणि जॉब कार्ड मिळाल्यानंतर जॉब कार्ड जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यामध्ये कामाचे तपासनशील म्हणजे कामाची जे मजुरीचे जे दिवस आहेत ते त्यामध्ये नोंद केलेले असते. यानंतर आपण जॉब कार्ड मिळाल्यानंतर व्यक्ती ग्रामपंचायतकडे कामाचा अर्ज घेऊन जातो. कामाचा अर्ज घेऊन गेल्यानंतर त्या व्यक्तीला काम देणे जे असते ते बंधनकारक असते. कारण जर त्या व्यक्तीला बेरोजगारी भत्ता म्हणजे जर काम नाही मिळालं तर त्या व्यक्तीला बेरोजगारी भत्ता द्या लागते, असं त्या स्कीममध्ये नमूद केलेलं आहे. ही जी आहे या योजनेची एक मोठी खासियत आहे. या योजनेअंतर्गत आपण पाहतो की प्रामुख्याने गावामध्ये काम केले जाते, म्हणजे की गावामध्ये जे काम केले जाते किंवा दिले सुद्धा जाते. कारण जसे की फॉर एक्झाम्पल आपण कोणकोणते कामं या स्कीमद्वारे करू शकतो, तर रस्ते बांधणं आहे, तलाव खोदणं आहे, पाणी साठवण प्रकल्प आहे, झाडे लावणे, मातीचे कामे आहे, इत्यादी जे आपण म्हणजे शेताशी निगडीत जी काही गोष्टी आहे किंवा पांधन रस्ते आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर या मनरेगा स्कीमच्या द्वारे आपण करत असतो. ही जी कामे गावाच्या विकासासाठी उपयुक्त असतात आणि त्यांच्याच बरोबर रोजगारही निर्माण करून देतात. तर मित्रांनो, मनरेगा योजनेअंतर्गत आपण बघतोय की मनरेगा योजनेअंतर्गत मजुरांना दिली जाणारी जी मजुरी आहे ती थेट त्यांच्या बँकेमध्ये म्हणजे काय तर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. का हे आता तुम्हाला वाटत असं डायरेक्ट बँकेच्या खात्यामध्ये जमा होते, तर कसं? तर कारण आपण बघतोय की आता भ्रष्टाचाराचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे आणि हे भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी व्हावं यासाठी जे आहे यामध्ये पारदर्शकता व्हायला पाहिजे. का? तर यामध्ये बदलाव म्हणजे चेंजेस व्हायला पाहिजे. तर यासाठी डायरेक्ट ते जे पैसे आहेत हे आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये मिळते. आणि यामध्ये विशेष म्हणजे महिलांसाठीही या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे. कारण यामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. ह्या गोष्टींवर महिलांना सुद्धा भर दिला पाहिजे. या योजनेचे अनेक फायदे सुद्धा आहेत, जसं की ग्रामीण भागातील लोकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळतो, स्थलांतराचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि गावाचा जो विकास आहे आपला तो परिपूर्ण होतो. पण काही अडचणी सुद्धा यामध्ये आपल्याला फेस करावं लागतं कधी कधी, जसं की आपण बघतो की काही म्हणजे काम कधी कधी नाही मिळत किंवा मजुरी जी आहे ती आपल्याला कधी कधी उशिरा मिळते किंवा कधी कधी आपल्यासोबत म्हणजे आता आपण जे काम करतो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुद्धा होते. कधी कधी आपल्याला योग्य काम नाही मिळत किंवा आपला पैसा कधीतरी कुठंतरी अटकून राहतो असं आपल्याला सांगण्यात येते किंवा आपल्या नावावर जास्त कोणीतरी काम काढून सुद्धा ते आपल्या म्हणजे फसवणूक करते कुठंतरी. तर हा झाला एक भ्रष्टाचाराचा प्रकार त्यामध्ये. तर ही झाली आपण मनरेगाबद्दलची माहिती जाणून घेतली. तर मित्रांनो, आपण आता बघूया की बेरोजगारीचे नेमकं कारणे बी असतात.
कारणे बी आहे, तर ते आता आपण पाहूया की नेमकं काय आहे त्यामध्ये. तर आता आपण बेरोजगारीची मुख्य कारणे काय आहेत ते त्यावर सुद्धा आपण बोलणार आहे. तर आता जसं की आपण बघतो की सामाजिक असो, आर्थिक असो किंवा तांत्रिक कारणे असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला खूप साऱ्या पाहायला मिळतात. तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे लोकसंख्येची वाढ. आता आपण बघतो की लोकसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढत आहे. झपाट्याने वाढत असल्या कारणामुळे जे रोजगाराच्या ज्या संधी आहे त्या कुठेतरी म्हणजे कमी होत आहे. आपल्या देशामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढल्यामुळे काय होऊन राहिलं तर रोजगाराच्या संधी कमी होऊन राहिल्या, बरोबर. त्यामुळे आपल्या म्हणजे जास्तीत जास्त लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागून राहिला. आणि कामांमध्ये जे आहे ते म्हणजे स्पर्धेचे वातावरण निर्माण झालेलं आहे. अशा अनेक क्षेत्र आहे जिथे लोकांना नोकऱ्या अजूनपर्यंत मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे लोक जे आहेत, ग्रामीण एरियामधले लोक जे आहेत ते शेतीवर जास्तीत जास्त अवलंबून आहे. ग्रामीण भागातील बहुतांश लोक जे आहेत ते शेतीवर अवलंबून असतात. पण शेती हा वर्षभर चालणारा व्यवसाय नाही आहे आणि त्यातून म्हणजे सर्वांना पुरण असं उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळं काय होतं, अनेक लोकांना जे आहे ते बेरोजगार असतात. आणि अजून एक कारण सांगायचं झाल्यास की शिक्षण आणि कौशल्य अभाव. कारण शिक्षण न घेतल्यामुळं काय होऊन राहिलं, ग्रामीण जे युवक आहे किंवा युवती आहे यांना योग्य शिक्षण आणि आधुनिक कौशल्य जे आहे ते प्रॉपर नसतात. त्यामुळं ते उपलब्ध नोकऱ्यांमध्ये पात्र ठरत नाही. का? तर आता तुम्हाला म्हणजे आपल्या म्हणजे जे काही तुमची क्षमता आहे त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये काम सुद्धा मिळत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टींचा सामना ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा मुलींना किंवा इतर लोकांना करावा लागत आहे. आपण बघतोय की अजून सांगायचं झाल्यास की औद्योगिकरण, या औद्योगिकरणाचा अभाव या गोष्टींमुळे सुद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा, शहरांमध्ये आता बऱ्यापैकी नोकऱ्या तुम्हाला मिळून जातील, पण ग्रामीण भागाचा विचार केला तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कुठेतरी कमी आहे असं मला वाटते. तर गावामध्ये औद्योगिकरणाचा अभाव आहे, गावामध्ये उद्योगधंदे कमी आहे किंवा रोजगाराच्या संधी सुद्धा कमी आहे किंवा मर्यादित आहे. जर उद्योग वाढले तर ज्या रोजगाराच्या संधी आहे त्याही वाढेल आणि त्या वाढल्याच्या नंतर काय होणार आहे, म्हणजे बघा, जर उद्योगधंदा वाढल्याच्या नंतर लोकांना म्हणजे जास्तीत जास्त शाश्वती होईल की बा आपण कोणत्याही माध्यमातून आपण आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये आपण रोजगार निर्माण करू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी त्यांना मिळायला पाहिजे. अजून सांगायचं झाल्यास पायाभूत सुविधांची सुद्धा गरज आहे ग्रामीण भागांमध्ये. जसं की रस्त्याची कमतरता असते, वीज, पाणी, इंटरनेट यासारख्या ज्या सुविधा आहे त्या नसल्यामुळे नवीन जे उद्योग आहे ते सुरू करण्यासाठी थोडासा कठीण म्हणजे प्रॉब्लेम येतात. आणि यांत्रिकीकरण आणि तांत्रिक म्हणजे तंत्रज्ञान ह्या बी गोष्टी एक महत्त्वाचा रोल जे आहे ते प्ले करत असतो. नवीन मशिनरीज झाल्या, तंत्रज्ञानामुळे काम जे आहे ते जलद होते, पण त्यामुळे काय होते, ग्रामीण म्हणजे कामगारांची जी गरज आहे ते कमी होते. त्यामुळं लोकांवर बेरोजगारीचा जो परिणाम आहे तो कुठेतरी आपल्याला दिसून येतो. आणि अजून एक सांगायचं झाल्यास की जमिनीचे विभाजन म्हणजे काय होते, कुटुंबामध्ये सदस्य वाढ झाली, जमिनीचे तुकडे पडल्यानंतर काय होते, पार्टिशन झाल्याच्या नंतर काय होते तुम्हालाच माहिती आहे. कारण एका घरात जर 15 एकर शेती असेल तर त्यामध्ये तिघे भाऊ जर असेल तर ते वाटून दिले जाते. वाटून दिल्याच्या नंतर कुटुंब हे वाढत असते. वाढल्यानंतर काय होते, त्यांना जे पुरेसं पीक पाहिजे किंवा पुरेशा गोष्टी पाहिजे ते त्यांना त्या शेतीतून मिळत नाही. तर मिळत नाही ह्या कारणामुळे मग त्यांना रोजगाराकडे वळावं लागते. रोजगाराकडे वळल्याच्या नंतर त्यांना शिक्षण किंवा ह्या ज्या गोष्टी आहे आपण आता बघितल्या तर त्यांचा अभाव असतो. तर त्यांचा अभाव असल्या कारणामुळे काय होऊन राहिलं की त्यांना जे आहे ते योग्य जे आहे आपलं म्हणजे रोजगार मिळत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या त्यांना फेस करावं लागत आहे. आणि ह्या समस्या कशा येतात तर ते सुद्धा म्हणजे ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी ही गंभीर समस्या कशी आहे आणि सरकार यावरती काय उपाययोजना करतात हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की भारत सरकारने ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा आणि त्यांचे जे जीवनमान आहे हे सुधारावे यासाठी अनेक योजना ज्या आहेत ते सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मनरेगा. मी आताच तुम्हाला मनरेगाबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे की मनरेगा नेमकं काम कसं करते, काय करते. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला आता सगळ्या गोष्टी मी त्या योजनेमध्ये सांगितलेल्या आहे. त्यामध्ये आपण बघतोय की 100 दिवस हे डेली वेज देणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तसं नमूद सुद्धा केलेलं आहे. म्हणजेच लोकांना काम मागितल्यानंतर सरकारने काम देणे हे बंधनकारक आहे मित्रांनो. यामुळे ग्रामीण भागातील लोकांना किमान उत्पन्न मिळेल आणि जे गरिबी आहे ते कमी होईल. म्हणजे किंवा गरिबी जी आहे त्यांची कुठेतरी कमी होईल आणि कमी करण्यास त्यांना मदत होईल. ह्या उद्देशाने ह्या ज्या स्कीम आहे ह्या सरकार जे आहे ते राबवत आहे. याशिवाय सरकारने कौशल्य विकास योजना सुरू केलेल्या आहे. याद्वारे ग्रामीण विकास मतलब की ग्रामीण
युवकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात जेणेकरून ते नोकऱ्यांसाठी तयार होतील. फॉर एक्झाम्पल आपण बोलायचं झाल्यास दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना झालं. ही योजना ग्रामीण युवकांना कौशल्य देऊन त्यांना रोजगार मिळवून देणं म्हणजे रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करते. तसेच सरकारच्या स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देते. आणि अजून सांगायचं झाल्यास की मुद्रा योजना आणि स्टार्टअप योजना यासारख्या योजनांमुळे लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज आणि म्हणजे इतर मदतीसाठी सुद्धा कर्ज ते देत असतात. यामुळे काय होते, रोजगार निर्माण होते आणि लोकांमध्ये काय होते, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी क्षमता आहे ते लोकांमध्ये या माध्यमातून कुठेतरी तयार होताना आपल्याला दिसते. बरोबर. तर ग्रामीण विकासासाठी सरकारने या पायाभूत सुविधा ज्या आहे या सुधारण्यावरही भर देत आहे. का तर यामुळं स्वतःचं स्टार्टअप त्यांनी छोटं छोटं का होईना त्यांनी आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये नोकरी देणं हे शक्य नसल्या कारणामुळं. तर मित्रांनो, आपण बघतोय की रस्ते, पाणी, वीज, सिंचनचा सोयी या ज्या डिजिटल सुविधा आहेत त्या वाढवण्यासाठी काम केलं जात आहे. आणि मनरेगा अंतर्गत तलाव असो, रस्ते असो, पाणी पुरवठा यासारख्या कामे जे आहे ते करून गावाचा विकास केला जातो. महिलांसाठीही सरकारने विशेष उपाययोजना केलेल्या आहेत. मनरेगा अंतर्गत आपण बोललो की महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ज्यामुळे काय होते, त्यांना आर्थिक स्वावलंब मिळावा. या सर्व योजनांमध्ये काही अडचणी देखील आपण अनेक वेळा म्हणजे अंमलबजावणी केली असून सुद्धा कधी कधी अडचणी बी फेस कराव्या लागतात. काही ठिकाणी भ्रष्टाचार होतो आणि काही ठिकाणी मजुरी जी आहे ती वेळेवर मिळत नाही. तसेच सर्व लोकांपर्यंत ह्या ज्या योजना आहे ह्या योजनेची अजूनपर्यंत माहिती सुद्धा पोहोचत नाही. तरी सुद्धा सरकारच्या या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात आपल्याला म्हणजे रोजगाराच्या ज्या संधी आहे त्या कुठेतरी निर्माण होताना आता आपण बघतोय करंट पोझिशनला. तर ह्या आपल्या गावाच्या विकासासाठी असो किंवा आपण जे म्हणजे लोक जे आहेत ते स्थलांतर करतात, शहराकडे वळतात, शहरीकरण सुद्धा झपाट्याने वाढत आहे, त्यामुळं क्लायमेटवर सुद्धा फरक पडतोय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि आपण जिथं आहे त्या जागी राहून सुद्धा तुम्ही काम कसं करता येईल त्यासाठी सुद्धा सरकार काम करत आहे. पण नेमकं आता सरकार काम करत आहे, पण ह्या ज्या गोष्टी त्या करत आहे तर त्या पुरेपूर माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचत आहे का, ह्या ज्या गोष्टी आहे ह्यावर सुद्धा आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. कारण आपण आता बघतोय की सरकारच्या योजना ज्या आहेत त्या आहेत. आता आपण या योजना म्हणजे योजना आहे, काही नकारात्मक बाजू सुद्धा यामध्ये आपण बघितलेल्या आहे. सर्वात पहिलं आपण म्हणजे पाहण्याचं झालं की अनेक वेळा सरकार चांगल्या योजना तयार केल्या असल्या तरी त्या ज्या योजनांचा प्रकार आहे तो चांगल्या रीतीने म्हणजे राबवल्या जात नाही. स्थानिक स्तरावर नियोजनाचा अभाव असतो. निष्काळजीपणामुळे व्यवस्थापनातील कमतरता जी आहे यामुळे लोकांचा जो परिपूर्ण फायदा होतो तो लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचू दिलेला नाही आहे. हे एक झालं. दुसरं म्हणजे भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचारामुळे काय होऊन राहिलं की जास्तीत जास्त स्कीम आहे त्या अंदरच्या अंदरच दबावून लोकांपर्यंत पोहोचू देत नाही आहे. काही ठिकाणी निधीचा गैरवापर होतो, खोट्या नोंदी तयार केल्या जातात आणि मजुरांना पूर्ण मजुरी दिली जात नाही. यामुळे गरजू लोकांना योग्य लाभ मिळत नाही. तिसरं सांगायचं झाल्यास का कामाचा तात्पुरता स्वरूप. आपण जसं की मनरेगामध्ये बघितलं होतं की 10 दिवसाचा रोजगार म्हणजे 100 दिवसाचा रोजगार दिला जातो. उर्वरित काळात लोकांना पुन्हा बेरोजगार होतात ना, कारण त्या वेळेच्या नंतर मग आपण बोलतच नाही काही. त्यामुळे ही जी योजना आहे ही कायमस्वरूपी रोजगार निर्माण करण्यास कमी पडते आणि कुठेतरी लोकांना मजुरीचा विलंब होतो. अनेक वेळा आपण काम केल्यानंतर मजुरांना पैसे वेळेवर मिळत नाही. त्यामुळे काय होतं, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणि माहितीचा अभाव तर ही सर्वात महत्त्वाची आणि खूपच म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ग्रामीण भागातील अनेक लोकांना या योजनांची परिपूर्ण माहिती नसते. त्यामुळं ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. सहसा म्हणजे आपण पाहतो की कौशल्य विकास का काही योजनांमध्ये म्हणजे प्रशिक्षण सुद्धा दिले जातात. तर ह्या ज्या गोष्टी आहे यांचा म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना पुरेपूर फायदा होत नाही. प्रशिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळणं कठीण होऊन जाते. तर ह्या ज्या गोष्टी आहे आणि यामध्ये अजून राजकीय हस्तक्षेप सुद्धा असतात. काही ठिकाणी योजनांचा वापर राजकीय फायद्यांसाठी केला जातो, त्यामुळे लोकांपर्यंत हा लाभ पोचू देत नाही. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण बघतो सुद्धा आहे, करतो सुद्धा आहे, पण यावरती आपण काहीच म्हणजे रिॲक्शन काहीच करत नाही. तर त्यामुळं जे आहे ते लोक जे आपल्या संधीचा फायदा घेत असतात. कारण आपण आता बघतोय की छोट्या छोट्या स्कीम जरी असल्या तर जास्तीत जास्त जे म्हणजे शिकलेले लोक नसतात त्यांच्यापर्यंत जे शिकलेले लोक असतात किंवा जे भ्रष्टाचारी लोक असतात ते आताही बी लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या स्कीम ज्या आहेत त्या पोहोचू देत नाही. किंवा
किंवा मग कोणत्याही जर स्कीम येत असतील तर त्या कशा त्यांना कमी करता येईल किंवा काढता येईल ह्या ज्या गोष्टी असतात त्यांच्याकडे त्यांचं विशेष लक्ष असते. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना पुरेपूर जर मिळाल्या तर आपल्याला वाटतं की जे बेरोजगारी आहे ते कुठेतरी कमी होईल. आणि या गोष्टींकडं विशेष म्हणजे शिकलेल्या लोकांनी किंवा गावातल्या लोकांनी काम करणे गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे गावाने जर एकोप्याने जर काम केले किंवा एकोप्याने जर राहिले तर ह्या ज्या गोष्टी आहे भ्रष्टाचार असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो ज्या आपण आता बघितल्या फेस करून राहिलो तर त्या गोष्टी ज्या आहे त्या होणार नाही. तर याच्याकडे आपण विशेष लक्ष देणे गरजेचं आहे. आणि आपण बघतोय की आता एवढा सारा बेरोजगारी होऊन राहिली, सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या, कुठेतरी आर्थिक परिस्थिती दगावून राहिली. त्यामुळे काय होऊन राहिलं तर मुलांना असो किंवा लोकांना असो म्हणजे पोषण आहार जे आहे त्यांचं ते प्रॉपर मिळत नाही. का होत आहे त्यामध्ये तर आपण बघतोय की पोषण आणि बेरोजगारी यांचा संबंध कसा आला आता. तर आपण बघतोय की आपल्याला वाटतं की बेरोजगारी ही फक्त नोकरीशी संबंधित समस्या आहे. पण लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्यक्षात ती व्यक्तीच्या आरोग्याशी आणि पोषणाशीही खूप म्हणजे जोडलेली आहे. सर्वप्रथम आपण पाहतो की पोषण म्हणजे काय. आता प्रश्न आहे ना, पोषण म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारे अन्न ज्यामध्ये प्रथिने असतात, जीवनसत्वे असतात, खनिज असतात आणि ऊर्जा देणारे जे काही घटक आहे ते सर्व त्यामध्ये असतात. या पोषण न मिळाल्यामुळे शरीर जे आहे ते निरोगी मतलब की योग्य पोषण मिळालं तुम्हाला तर शरीर जे आहे ते निरोगी राहतं आणि काम जे करण्याची जी क्षमता आहे ती वाढत असते. आता आपण पाहतो की पोषण बेरोजगारीवर कसा परिणाम करून राहिली. तर एखाद्या व्यक्तीला योग्य आणि संतुलित आहार मिळालं तर त्याच्या शरीरात ताकद राहील आणि मानसिक जे एकाग्रता जे आहे ते वाढत असते. पण काय होऊन राहिलं त्यामुळं तो अधिक वेळ काम करू शकतो, नवीन कौशल्य शिकू शकतो आणि रोजगार मिळण्याची जी शक्यता आहे त्यामध्ये त्याच्या वाढ होऊ शकते. पण ग्रामीण भागात अनेक वेळा कुपोषण ही मोठी समस्या दिसून येते. आपण बघतो की कुपोषणामुळं व्यक्ती जे आहे ते कमजोर होतात, लवकर थकतं, वारंवार आजारी पडते. अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला काम करणं जे आहे ते कठीण होऊन जातं. त्यामुळं त्यांची जे रोजगार मिळवण्याची जी क्षमता आहे ती कमी होत असते. याशिवाय आपण बघतो की कुपोषणाचा परिणाम जो आहे त्यांच्या मुलांवर सुद्धा होतो. जर मुलांना योग्य पोषण मिळालं नाही मित्रांनो तर त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास जो आहे तो पूर्ण होत नाही. त्यामुळे ते शिक्षणात सुद्धा मागे पडत असतात. तुम्ही कधीतरी ऑब्झर्व केलेलं असेल. मी माझ्या गावामध्ये खूपदा ह्या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहे. आणि भविष्यात त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळणं कठीण होतं. त्यामुळे काय होतं बेरोजगारीचा जो दुष्चक्र जो आहे तो निर्माण होत असतो. तसेच कुटुंबाची जी आर्थिक परिस्थिती सुद्धा आहे ना ते खराब होत असते. आरोग्य म्हणजे खराब होत असल्यामुळे योग्य अन्न मिळत नाही आणि त्यांना म्हणजे त्यामुळं काय होतं काम करण्याची क्षमता कमी होते. हे जे एकमेकांशी जोडलेले चक्र आहे. सरकारने या समस्येवर उपाय म्हणून काही योजना सुरू केलेल्या आहे. जसं की आता मी तुम्हाला सांगतो थोडक्यात की बघितलेल्या गोष्टीच आहे. अंगणवाडी झालं, मध्यान्ह भोजन योजना झालं, इत्यादी ज्या योजना आहे त्या मुलांना आणि महिलांना पोषण मिळावं यासाठी सरकारने तयार केलेले आहे. मित्रांनो तुम्ही विचार करा, जर आपण 200-500 रुपये कमवत असतील आणि आपल्याला जर प्रॉपर अन्न किंवा प्रॉपर जेवण नाही मिळालं, कुपोषितपणा झालं किंवा मग इतरही खूप सारे आजार आपण या समस्येमुळे फेस करतो किंवा आपली जी आर्थिक परिस्थिती आहे म्हणजे विस्कळलेली असल्यामुळं आपल्याला खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर मित्रांनो यामध्ये काय होतं नेमकं आपली परिस्थिती जी आहे त्यामुळे आपल्याला आरोग्य जर चांगलं नसलं तर आपल्याला पैशाची उणीव भासते. जर आपण योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट नाही केलं तर बहुतेकदा खूप सारे लोक जे आहेत ते दगावले सुद्धा आहे यामुळं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर याकडं न्यूट्रिशियस फूडकडं तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि आपले जे रोजगार आहे त्यावर सुद्धा काम करायला पाहिजे. रोजगार कोणत्या माध्यमातून तुम्ही निर्माण करू शकता किंवा या ज्या गोष्टी आहेत तुमच्या मुलांचं शिक्षण असो ह्या साऱ्या गोष्टींसाठी आपण ICSR कम्युनिटी हे आपल्यासाठी काम करत आहे. तर तुम्ही आमच्या ग्रुपला किंवा चॅनलला जोडून तुम्हाला जी मदत लागली ते आम्ही या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मदत करू शकतो. आता आपण बघतोय की बेरोजगारीचे खूप सारे परिणाम सुद्धा आहे. आता आपण बेरोजगारीचे नेमकं परिणाम कोणकोणते होतात तर तिचा म्हणजे परिणाम व्यक्ती, कुटुंब असो किंवा संपूर्ण समाजावर सुद्धा होत असतो. ह्या बेरोजगारीमुळं कुटुंब सुद्धा म्हणजे उद्ध्वस्त झालेले होताना मी बघितलेले आहे, तुम्ही सुद्धा बघितलेले आहे मित्रांनो. कारण ही आपल्यासाठी एक म्हणजे पाहण्यातलीच गोष्ट आहे. त्यामुळं
आणि सर्वप्रथम आपण आर्थिक परिणाम पाहूया. म्हणजे नेमकं होते काय, तर जेव्हा एखादा व्यक्ती जो आहे तो बेरोजगार असतो, तेव्हा ती म्हणजे त्याचे जे उत्पन्न आहे ते बंद होत असतो. बंद झाल्याच्या नंतर खूप कमी म्हणजे त्याला इन्कम सोर्स जो आहे तो खूप कमी असतो. त्यामुळं त्या व्यक्तीला आपल्या दैनंदिन गरजा जे ते पूर्ण करण्यासाठी म्हणजे कठीण वेळ त्याच्यावर येत असतो मित्रांनो. घर खर्च भागवण्यासाठी असो, घर खर्च भागवण्यासाठी सुद्धा कर्ज करावा लागतो आणि त्यामुळे काय होतं, कर्जबाजारीपणा जो आहे तो वाढत असतो. यामुळं गरिबी वाढते आणि जीवनमान जे आहे ते खालवत असते. आता आता आपण सामाजिक परिणाम बघतो, की समाजामध्ये सुद्धा कशा गोष्टी होत आहे. तर तर आपण आता बघितलेलं आहे, की लोकांमध्ये असंतोष वाढतो, गुन्हेगारी वाढत आहे. म्हणजे गुन्हेगारी वाढत आहे का? तर लोकांना रोजगार मिळत नाही. क्रिमिनल म्हणजे जे लोकांची वृत्ती जी आहे ते म्हणजे ते क्रिमिनलकडे वळत आहे. चोरी करणं, हे ते ह्या ज्या गोष्टी आहे, मग यामध्ये लोकांचं लक्ष जे आहे ते वेधलं जातं. कारण तर त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती ठीक नाही राहत आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडं जेवायला 2 टाईमचं अन्न नसतं. त्यांना खूप साऱ्या समस्या फेस कराव्या लागतात. ह्या समस्या फेस कराव्या लागल्यामुळं काय होतं, त्यांना म्हणजे त्यांचं जे म्हणजे काम करण्याचं जे मन असतं ना, ते काम करून सुद्धा त्यांना काम नसेल मिळत, तर त्यांची जी काम करण्याची जी वर्तवणूक असते ना, ते कुठेतरी रिबिलियस झालेली असते. त्यामुळे ते कोणताही गुन्हा करायला भिवत नाही मित्रांनो. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. कारण भ्रष्टाचार वाढायला नको, तर त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. आपण बघतोय की गुन्हेगारी वाढून राहिली आहे, कुटुंबात वाद निर्माण होत आहे. अनेक वेळा लोकं रोजगाराच्या शोधात गाव सोडून सुद्धा शहराकडे स्थलांतर होऊन राहिले. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण बहुतेकदा खूप साऱ्या पाहिल्या आहेत. त्यामुळे काय होऊन राहिलं, मायग्रेशन होऊन राहिलं. गावं जे आहे गावामध्ये म्हणजे गाव जे आहे ते कुठेतरी रिकामं होताना आपल्याला दिसतं आणि शहरामध्ये खूप सारं ताण वाढून राहिलं, प्रेशर वाढून राहिलं, म्हणजे काय होऊन राहिलं, अर्बनायझेशन होऊन राहिलं. त्यामुळं शहरांमध्ये सुद्धा जागेचं कमी होऊन राहिलं, पाण्याची कमी होऊन राहिली. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला फेस करावं लागतील. तर या गोष्टींमधून तुम्हाला कसं उत्तर किंवा सोल्युशन मिळतील, तर त्यासाठी तुम्हाला पहिलं अभ्यास करावा लागेल. कोणत्या गोष्टी तुम्हाला परवडते, कोणत्या गोष्टी नाही परवडत, त्यावर तुम्हाला काम करावं लागेल आणि त्यातून तुम्हाला काहीतरी पर्याय निवडावा लागेल. पर्यायी व्यवस्था खूप साऱ्या असते मित्रांनो. कोणाचा तरी सपोर्ट घेऊन, कोणातरी व्यक्तीच्या मार्गदर्शनातून किंवा आता सोशल मीडियाच्या मार्गदर्शनातून सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपण म्हणजे माहिती करून घेऊ शकतो. बेरोजगार व्यक्तीला सतत म्हणजे आता बघतो आपण, की बेरोजगार व्यक्ती जो आहे त्याला सतत ताण असो, चिंता असो, हे ज्या गोष्टी आहे ह्या जाणवत असतात. त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो कुठेतरी कमी होतात आणि काही वेळा तर नैराश्यामध्ये सुद्धा ते चालली जातात. स्वतःला कमी लेखण्याची जी भावना आहे ती त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते. जी दीर्घकालीन मानसिक समस्या आहे ते या गोष्टीला कारणीभूत ठरत असते मित्रांनो. आणि दुसरं म्हणजे शैक्षणिक परिणाम. शैक्षणिक परिणाम कसं, तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे मुलांचं शिक्षण थांबते आणि काही मुलांना तर काम करण्यासाठी शाळा सोडावी लागते मित्रांनो, ज्याला आपण बालमजुरी सुद्धा म्हणतो. ज्यामुळे बालमजुरींना वाढ होऊन राहिली. आता वाढताना सुद्धा आपण बघतोय की कसं मुलं शाळा सोडून या बालमजुरीकडे वळत आहे. यांचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होतो. त्यांच्या ज्या भविष्यातल्या संधी आहेत त्यावर सुद्धा याचा मोठा परिणाम होताना आपण बघितलेला आहे. त्यांच्या आरोग्यावर सुद्धा या गोष्टींचा खूप मोठा परिणाम होतो. उत्पन्न नसल्यामुळे योग्य अन्न त्यांना मिळत नाही, आरोग्य सेवा जी आहे त्यांना मिळत नाही आणि कुपोषण, आजार ह्या ज्या गोष्टी आहे ह्यामध्ये कुठेतरी ग्रामीण भागातली मुलं असो किंवा लोकं असो, कुठेतरी यामध्ये अडकलेले आहे मित्रांनो. तर या गोष्टीमधून तुम्हाला कसं बाहेर पडता येईल, त्यासाठी आपल्याला आता काहीतरी म्हणजे यावर उपाय योजना सुद्धा शोधणं गरजेचं आहे मित्रांनो. तर आपण यासाठी आता काय काय करू शकतो नेमकं, तर पाहायचं झाल्यास तर खूप सारे पर्याय असतात. जर तुमचं शोधण्याचा जर तुमच्या मनामध्ये धाडस असेल, तर तुम्ही यामध्ये सुद्धा सामोरे जाऊ शकतात. कारण जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर मिळतंच. पण तुमच्या मनामध्ये ती जिद्द असायला पाहिजे. जर तुम्ही जिद्दीनं काम करणार नाही, तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा लाभ मिळणार नाही. तर त्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे मित्रांनो. ह्या ज्या समस्या आहे यासाठी आपण उपाययोजना तर सांगूच, पण तुम्ही सुद्धा स्वतःहून काहीतरी यामध्ये करायला पाहिजे किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून काम करायला पाहिजे असं मला वाटते. सर्वप्रथम आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदा विकास करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण ग्रामीण भागामध्ये छोटे-छोटे उद्योग असो किंवा उद्योगधंदे आपण जर चालू केले, तर त्यामधून सुद्धा आपण ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार देऊ शकतो. आज आपण बघतोय की बहुतांश लोकं जे आहेत ते शेतीवर अवलंबून आहेत. पण शेती ही सर्वांना पुरेसा रोजगार देऊ शकन याची काही शाश्वती नाही मित्रांनो.
त्यामुळे गावांमध्ये लघु उद्योग, कुटीर उद्योग असो, अन्न प्रक्रिया उद्योग असो, हे जे छोटे छोटे उद्योग आहे हे कुठेतरी आपण याला प्रमोट केलं पाहिजे, यामध्ये आपण अग्रेसर झालं पाहिजे, यामध्ये आपण काम केलं पाहिजे असं मला वाटते मित्रांनो. कारण हे जे छोटे छोटे उद्योग आहे जे तुम्ही ग्रामीण भागात राहून सुद्धा करू शकता. दूध व्यवसाय झालं, मधमाशी पालन झालं, कापड उद्योग झालं, हँडीक्राफ्ट तयार करणं झालं, किंवा मग रेशीम शेती आहे. खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही ग्रामीण भागात राहून सुद्धा रोजगार निर्माण करू शकता. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल यामुळं. दुसरं म्हणजे तुमच्या कौशल्य विकास, तुम्हाला कौशल्य विकासामध्ये सुधारणा आणावं लागेल. ग्रामीण युवकांकडे जे आहे योग्य कौशल्य नसल्यामुळे त्यांना रोजगारात नोकऱ्या वगैरे मिळत नाही. त्यामुळे सरकार आणि शैक्षणिक संस्था ज्या आहेत ते युवकांना आधुनिक कौशल्य शिकवली पाहिजे असं मला वाटते. सरकारकडून बी या गोष्टीमध्ये काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे. जसं की संगणक, डिजिटल मार्केटिंग, मोबाईल दुरुस्त, इलेक्ट्रॉनिकची कामे असणं, त्यामुळे युवकांना स्वावलंबी बनू शकतात. आणि शेतीमध्ये सुद्धा सुधारणा करता येतं. शेती हा ग्रामीण भागाचा मुख्य आधार आहे, त्यामुळे त्यात सुधारणा करणे हे काळाची गरज आहे आणि आवश्यक सुद्धा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, चांगल्या बियाणं वापरणं, सिंचनाच्या सुविधांचा वापर करणं, यामध्ये सबसिडी सुद्धा मिळतं तुम्हाला. शेतीला बाजारपेठांशी जोडणे हे महत्त्वाचे आहे. तसेच शेतकऱ्याला योग्य दर मिळाला पाहिजे, याच्याकडे सुद्धा विशेष लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि पायाभूत सुविधा आपल्या गावामध्ये उपलब्ध करून घेणे, जसं की गावामध्ये चांगले रस्ते, चांगले वीज झालं, पाणी झालं, इंटरनेट सुविधा झालं, ह्या ज्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नवीन उद्योग जे आहेत ते सुरू होतील आणि रोजगाराच्या संधी वाढतील, डिजिटल सुविधा वाढेल, ऑनलाईनचे कामं तुम्ही गावामध्ये करू शकता, किंवा महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही गावामध्ये राहून ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकता. त्यांना स्वयंसहायता गट म्हणजेच काय तर बचत गटामध्ये मार्फत तुम्ही खूप साऱ्या गोष्टी आणू शकता. आर्थिक मदत असो, प्रशिक्षण असो, महिलांना व्यवसाय सुरू केला म्हणजे करासाठी कुटुंबाचे उत्पन्न वाढावं यासाठी त्यांना या गोष्टींमधून त्यांना मार्गदर्शन दिले जाते. तर ह्या बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना सुद्धा सक्षम बनण्याचं एक मोठं ध्येय आपण या बचत गटाच्या माध्यमातून तयार करू शकतो मित्रांनो. या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं घर कसं सुधारता येईल, तुम्हाला याद्वारे शेळीपालन असो, दूध व्यवसाय असो, किंवा इतर कोणतेही व्यवसाय असो, तुम्हाला या गटाच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं लोन मिळून आपलं बिझनेस कसं डेव्हलप करता येईल त्यावर सुद्धा मार्गदर्शन केलं जाते. त्यावर कार्यशाळा सुद्धा असतात. तर त्या कार्यशाळा तुम्ही अटेंड केल्या पाहिजे. त्यामधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन कळतील आणि आपला जो म्हणजे विचार करण्याचा जो हे असतो ना, विचार करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये कुठेतरी परिवर्तन येत असतं आणि तुमचा जो ब्रेन आहे तो खुलत असतो. त्यामुळं तुम्ही ह्या ज्या कार्यशाळा आहे किंवा बचत गटाच्या माध्यमातून असो किंवा कोणत्याही सरकारी स्कीमच्या माध्यमातून असो, तुम्ही या गोष्टींकडे वळलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. कारण ग्रामीण भागात राहून चांगलं नोकरी किंवा चांगली लाईफस्टाईल मिळत नाही, ह्या लोकांचा गैरसमज झालेला आहे. कारण लोकांना वाटतं की शहरामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात सुखसोयी ज्या आहेत ते आपल्याला मिळतं, पण असं नाही आहे मित्रांनो. तुम्ही ग्रामीण भागात राहून सुद्धा चांगली सुखाची ज्याला आपण भाकर म्हणतो ते तुम्ही मिळवून घेऊ शकता ग्रामीण भागात राहूनच. आणि जास्त टेन्शन न घेता, जास्त मानसिक त्रास न घेता तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहे यापासून कसं तुम्हाला म्हणजे उत्तर मिळेल त्यासाठी तुम्ही काम करू शकता मित्रांनो. सरकारने तुम्हाला यामध्ये कर्ज कसं मिळेल त्यामध्ये आणि तुम्ही म्हणजे नवीन नवीन व्यवसायासाठी मार्गदर्शन कसं देईन, तुम्ही स्टार्टअप कसा तयार करायला पाहिजे गावामध्ये राहून, तर यासाठी सुद्धा म्हणजे सरकार काम करत आहे. तुम्ही सुद्धा यावरती लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटते. शिक्षणात सुद्धा सुधारणा आणण्याची गरज आहे मित्रांनो. शिक्षण हे रोजगाराचं मुख्य साधन आहे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे शिक्षण हे अधिक व्यावहारिक आणि कौशल्याधारित झालं पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयात रोजगाराभिमुख शिक्षण जे आहे ते दिलं पाहिजे. आठवडे आणि सरकारी योजनांचा जो प्रभाव आहे तो कुठेतरी व्हायला पाहिजे. मनरेगा आणि इतर योजनांचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपल्याला लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी लागेल. तर ह्या गोष्टी ज्या आहे ह्या कुठेतरी चांगल्यारीत्या व्हायला पाहिजे, सुरळीतरित्या असं मला वाटते. स्थलांतर जे आहे, जे की गावामध्ये रोजगार उपलब्ध नसल्या कारणामुळे लोक जे आहे ते शहराकडे आता वळताना आपण बघतोय. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कुठेतरी थांबायला पाहिजे असं मला वाटते. आणि यामध्ये विशेष म्हणजे लक्ष द्यायचं काम म्हणजे शिकलेल्या लोकांचं. गावामध्ये लोक शिकतात, संघटित होतात, पण विषय असा असतं की ते गावचे जे लोक आहे, अशिक्षित लोक आहेत, त्यांना ते प्रमोट नाही करत. त्यांना ते म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्यांचं जे मनोबल आहे ते वाढवत नाही. त्यामुळे काय होतं की ग्रामीण भागात ते लोक कुठेतरी
म्हणजे त्यांची जी काम करण्याची इच्छा असते सर्वांचीच, पण त्यांना मानसिक आधारसुद्धा गरजेचा असतो. मानसिक आधार जर एखाद्या व्यक्तीने दिला किंवा कोणताही आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर गावानं एकोप्यानं राहणं. गाव जर एकोप्यानं राहिला तर त्यामध्ये खूप सारे चेंजेस तुम्हाला परिवर्तन तुम्हाला करता येतं. स्वतःचं गाव तुम्हाला आदर्श गाव म्हणून निर्माण करता येतं. हे ज्या गोष्टी आहे हे केव्हा होईल तर तुम्हाला एकोप्यानेच प्रत्येक गावाने एकोप्याने राहणं गरजेचं आहे. जे स्थलांतर होत आहे, कुठेतरी गावं जे आहे ते ओसाड होत आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहे याकडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आणि चांगल्यात चांगलं वातावरण आपल्या गावामध्ये कसं तयार होतील आणि जास्तीत जास्त लोकांना कसं रोजगार मिळतील, लोकांना ज्या ह्या रोजगाराच्या समस्या उद्भवत आहे ह्या कशा कमी होतील याकडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. एवढंच आपल्याला यामध्ये करता येईल मित्रांनो. धन्यवाद.